आपलं स्थूल शरीर तंदुरुस्त ठेवता येत नाही, तो आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा प्रगत होऊ शकत नाही. परमपूजनीय स्वामी रामदेव बाबांच्या आशीर्वादाखाली संबंध भारतवर्षामध्ये हे जे योगाचे उपक्रम चालवले जातात, योगासनांचे उपक्रम चालवले जातात, ही आपली एक आपल्याला मिळालेली संपत्ती आहे. ही संपत्ती आपण सगळ्यांनी जोपासली पाहिजे आणि ही आपल्या मातीनं निर्माण केलेली संपत्ती आहे. डॉक्टरांच्या घरी हजारो लाखो रुपये खर्च विनाकारण करणारी माणसं आपण बघत आहोत, तेव्हा स्वस्थ शरीर आणि स्वस्थ मन हे साधं सोपं सूत्र आहे. पतंजल योगसूत्रामध्ये ज्याचं मन अविकसित आहे तो भौतिक जीवनामध्ये सुद्धा काही करू शकत नाही आणि आध्यात्मिक जीवनामध्ये उपलब्धीचा त्याच्यासाठी दूरच असतात. नुकतंच सरांनी एक उल्लेख केला भारतीय शिक्षा बोर्ड, आणि अशा प्रकारे हळूहळू आपला भारत देश आता आपल्या स्वतःच्या मस्तीमध्ये येऊ घातलेला आहे. आणि चांगले संकल्प तन मे मनः शिवसंकल्प मस्तू या न्यायाने जर आपल्या सगळ्यांचे असे शुभ संकल्प निर्माण होऊ शकत असतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपला जो खारीचा वाटा देणं भाग आहे ते आपल्याला दिलं पाहिजे. गेल्या 3 ते 4 वर्षापासून आपण परमेश्वरजींना बघतो. आम्हाला आपण मे महिन्यामध्ये हे जे योग शिबिर घेतो, 15 दिवसाचं योग शिबिर असतं. नुसती लेकरंच आपल्याकडे जवळजवळ 200 संख्येनं लेकरं असतात आपल्याकडे. त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातली काही मंडळी, ही आमची जी मंडळी आहेत संदीपजी वगैरे, ही खूप कष्ट करतात परमेश्वरजी इथे. आणि आत्तापर्यंत भारतीय शिक्षा पद्धतीमध्ये जे जे अनुकूल आहे या सगळ्या गोष्टींसाठी प्रचार करण्यासाठी ही मंडळी अहोरात्र झटत असते. आमचे नवनाथ सर आहेत, आमचे वैभवजी वगैरे, ही मुलं जी आहेत, आत्तासुद्धा आम्हाला या ठिकाणी तुम्ही कल्पना दिल्यापासून छानपैकी हा योग शिबिर कार्यक्रम करण्याचा मानस होता, परंतु काही कारणांमुळे आमच्यावरच एवढ्या जबाबदाऱ्या अचानक येऊन पडलेल्या आहेत की आम्हाला जेवढा वेळ आजच्या कार्यक्रमासाठी द्यायला पाहिजे होता तेवढा देता आला नाही. पण निश्चितच आपण प्रयत्न करूया. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे. आता नुकतंच सरांनी जे आग्रहाचं आमंत्रण केलं आपल्याला, आपल्या स्वास्थ्यासाठी ते मुलुंडवरून आज इथे आलेले आहेत. सकाळपासून सकाळी आपल्या इकडे येण्यासाठी ते अर्धी रात्र त्यांनी वाया घालवली आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांना हे लक्षात घ्यावं लागेल, याचे अर्थ कोणते निष्पन्न झाले पाहिजेत हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि निश्चितच परमेश्वरजी तुम्ही ज्या ज्या वेळेला अशी हाक देत